नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण येथे जाणून घेऊयात कडकनाथ या कोंबडीच्या माहितीविषयी। शेतकरी मित्रांनो, कडकनाथ ही कोंबडी, या कोंबडीचं मूळस्थान जर विचारात घेतलं तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये झाबुआ जिल्हा या जिल्ह्यामध्ये तिचं मूळस्थान आढळून येत आहे। तसेच याशिवाय तेथे धार जिल्हा म्हणून आहे, तेथील काठीवार या भागामध्ये त्याचं मूळस्थान आहे। या कोंबडीचं शारीरिक वैशिष्ट्यांबद्दल म्हणायचं झालं तर या कोंबडीचा रंग हा पूर्णपणे काळ्या कलरचा आहे। या कडकनाथ कोंबडीचे सर्वसामान्यपणे 3 प्रकार आढळून येतात। याच्यामध्ये पहिला प्रकार म्हणजेच गोल्डन, दुसरा प्रकार जेट ब्लॅक आणि तिसरा प्रकार म्हणजे पेन्सिल, अशा 3 प्रकारच्या कडकनाथ कोंबडीचे वेगवेगळे प्रकार आढळून येतात। यानंतर या कोंबडीबद्दल सांगायचं झालं तर या कोंबडीची उबवण क्षमता ही 55% असून गर्भधारण क्षमता ही सर्वसाधारणपणे 52 ते 55% इतकी आढळून येते। या कोंबडीच्या मांसाला तसेच रक्तामध्ये उच्च दर्जाचे प्रथिने व तसेच त्यामध्ये लोहाचं प्रमाण आढळून येते। यामुळे या कोंबडीला या भागामध्ये सर्वसाधारणपणे औषधी गुणधर्म प्राप्त असल्यामुळे तिच्या चिकनला किंवा तिच्या मांसाला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तसेच या कोंबडीच्या अंड्याबाबत जर विचार केला तर अंड्याचं जे काही वजन आहे ते सर्वसाधारणपणे 30 ते 35 ग्रॅम इतकं आढळून येतं आहे। या कोंबडीच्या चिकन व मांसामध्ये सर्वसाधारणपणे विचार केला तर उच्च दर्जाचे तसेच 8 प्रकारचे अत्यावश्यक ॲमिनो ॲसिड्स आढळून येतात। या व्यतिरिक्त याच्यामध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण हे खूप कमी आहे, म्हणून या कोंबडीच्या मांसाला तसेच रक्ताला एक विशिष्ट असं प्रकारचं औषधी गुणधर्म प्राप्त झालेले आहेत। या कोंबडीच्या मांसाला केंद्र सरकारद्वारे दिनांक 30 जुलै 2018 रोजी GI मानांकन प्राप्त झालेलं आहे। पूरक व्यवसाय म्हणून तुम्ही या कोंबडीचा आपल्या परसबागेमध्ये पालनाकरिता वापर करू शकता। धन्यवाद।